आणि यानंतर जालन्यातून एक मोठी बातमी पाहूया। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन तालुक्यांच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलाय। वाकुळणी आणि माहेर भायगाव या परिसरामधून वाहणाऱ्या सुखना नदीचं पाणी हे सततच्या पावसामुळे शेती पिकांमध्ये शिरलेलं आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळे सोयाबीन आणि कपाशीचं पीक हे पाण्यात बुडाल्याचं हे दृश्य या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतंय। बदनापूर आणि अंबड या गावातली ही दृश्य आहेत। सुखना या नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे इथल्या परिसरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। अनेक शेती पिकांचं देखील यामुळे अतोनात असं नुकसान झालंय। ही ड्रोनचे दृश्य आपण एबीपी माझाच्या माध्यमातून पाहतोय। सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं या परिसरामध्ये अतोनात असं नुकसान झालंय। संपूर्ण शेती हीच जलमय झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय आणि त्यामुळे याची दाहकता देखील आपल्याला कळून येतेय। तर मराठवाड्यामध्ये 2 दिवसांपासून तुफान असा पाऊस बरसतोय। ठिकठिकाणी सगळे रस्ते हे जलमय झालेले आहेत। अनेकांच्या घरांमध्ये शेतींमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याचीच ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय जालना जिल्ह्यामधून। आणि याच संदर्भात अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून। रवी, सध्या जालन्यातली परिस्थिती नेमकी काय आहे? कारण सुखना नदीला देखील आता मोठ्या प्रमाणावरती पूर आलाय। आकांक्षा, खरं तर आज सकाळपासून पावसाची स्थिती जराशी साधारण झाली आहे, कारण गेले 3 दिवस अत्यंत जोरदार पाऊस संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर झाला। की अंबड आणि घनसावंगी तालुक्यात आज रात्री काही प्रमाणात पाऊस कोसळलेला आहे। बदनापूर तालुक्यातली ही दृश्य आहेत आणि गेल्या 3 वर्षापासून काहीसं कोरडीच असलेली ही नदी आता गेल्या 3 दिवसात दुथडी भरून वाहत आहे आणि आज पूर सदृश परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आजूबाजूच्या गावामध्ये काही घरांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे आणि या नदीचं पाणी शेतात गेल्यामुळे काय परिस्थिती ओढवली आपण ह्या दृश्याद्वारे पाहत आहोत। सोयाबीन असेल, कापूस असेल, संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। 10-12 जनावरं देखील गेल्या 2 दिवसात दगावलेली आहेत। ही सगळी परिस्थिती आहे। आज काहीसा विसावा घेतलेला आहे पावसाने, मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये पाऊस कायम आहे। खरं तर गोदावरीमध्ये विसर्ग वाढल्यामुळे आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। मध्यरात्री परतूर तालुक्यातल्या एका गावामध्ये पाणी शिरलेलं होतं। एकंदरीत कालच्या तुलनेत कमी पाऊस असला तरी धोका कायम आहे। आकांक्षा, ठीक आहे, धन्यवाद रवी या संपूर्ण माहितीसाठी।